नमस्कार. आज आपण इथं बनवणार आहोत मटकीच्या डाळीचे सांडगे. तर अगदी आजीच्या काळामध्ये जे जुन्या पारंपरिक पद्धतीने जे सांडगे बनवले जायचे त्याच पद्धतीने आपण इथं आज मटकीच्या डाळीचे सांडगे बनवणार आहोत. आणि त्याच्याकरता मी इथं 1 किलो मटकीची डाळ स्वच्छ साफ करून ओल्या कपड्याने पुसून थोडीशी सुकवून घेतली आहे. त्याच्यामध्ये मुठभर मी जिरं पण घातलेलं आहे. आता ह्याला आपण व्यवस्थित मिक्स करूया आणि घरघंटीवरती आपल्याला ही डाळ दळायची आहे. शक्यतो मिक्सरवर थोडी असेल तर मिक्सरवर दळा, जास्त असेल तर अशी घरघंटीवर दळा. मोठ्या चक्कीवरती दळली तर इतर पिठं त्याच्यामध्ये मिक्स होतात आणि मग सांडगे चिकट होतात, चवीला पण थोडेसे फिकेच लागतात. त्याच्यामुळे शक्यतो घरघंटीवरतीच आपण इथे आता मटकीची डाळ दळून घ्यायची आहे. तर घरघंटीवर दळताना सांडग्याचं पीठ दळण्यासाठी 6 नंबरची जाळी आपण इथं वापरणार आहे. त्याच्यामुळे पीठ अगदी रवाळ छान असं सांडग्याकरता तयार होतं. तर हे पीठ आपण आता दळून घेऊया. अगदी 6 ते 7 मिनिटात इथं आपलं सांडग्याचं पीठ आता तयार झालेलं आहे. आणि बघू शकता रवाळ असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. पिठाला आपण आता मोठ्या चाळणीनं, म्हणजे भाकरीची जी बारीक चाळण असते त्यातली मोठी चाळण असते त्याने चाळून घ्यायचं. थोडासा जाडसर कण आले असले तर ते थोडेसे मिक्सरवर बारीक करायचे आणि ह्याच्यात मिसळायचे. आता आपण 1 किलोसाठी अर्धी वाटी लसूण घ्यायचा आहे, बारीक ठेचून घ्यायचा. आणि त्याच मोठ्या चमच्याने आपण, म्हणजे 2 मोठे चमचे लसूण भरेल त्याच एका चमच्याने आपण लाल मिरची पावडर घ्यायची. 1 छोटा चमचा आपण हळद घालायची आणि 2 ते 2.5 टीस्पून आपण ह्याच्यामध्ये मीठ किंवा चवीपुरतं मीठ घालायचं. सुरुवातीला पाणी न घालता लसूण आणि हे मसाले ह्या मटकीच्या पिठाला सगळीकडे एकसारखं व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने ह्याला चोळून घ्यायचं आहे. आणि नंतर आपण थोडं पाणी घालून ह्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मळताना पीठ जास्त घट्ट न मळता थोडंसं लूजच मळायचं आहे. म्हणजे आपण भाकरीच्या पिठाला जसं पीठ मळतो अशा पद्धतीने आपण इथे पीठ मळून घेतलेलं आहे. आता पीठ छान मळून झाल्यानंतर झाकण ठेवून ह्याला 1 तास भिजत ठेवायचं आहे. आता आपण 1 तासानंतर सांडगे तोडायला घ्यायचे आहेत. तर त्याच्याकरता उन्हात जर बसून तुम्हाला सांडगे तोडायला जमत नसेल तर असे बटर पेपर वापरायचे. ताटामध्ये वगैरे तोडण्यापेक्षा असे बटर पेपर वापरा, म्हणजे यूज करून आपण टाकून देऊ शकतो. जास्त भांडे वगैरे आपल्याला घासावे लागणार नाहीत. तर अशा ह्या बटर पेपरवर असे छोटे छोटे आपण सांडगे तोडून घ्यायचे. आता सांडगे वाळल्यानंतर थोडेसे सांडगे ह्या बटर पेपरला चिकटतात. तर काय करायचं, काढायच्या वेळेस त्याच्या पाठच्या बाजूला थोडंसं पाणी शिंपडायचं. लगेच सांडगे सुट्टे होतात, लगेच पटापट निघतात. तर अशा पद्धतीने आपण इथे सर्व सांडगे तोडून घेऊया आणि कडक उन्हामध्ये टेरेसला किंवा ऊन असेल तिथे नेऊन हे आपण बटर पेपर नेऊन ठेवायचे आहेत. तर काही सांडगे मी ताटात पण तोडलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण इथे आता सांडगे वाळायला ठेवलेले आहेत. तर 2 ते 3 दिवस सांडग्यांना छान असं वाळवून घ्यायचं आहे. आणि बघू शकता 3 दिवसानंतर आपले खडखडीत असे वाळलेले सांडगे तयार झालेले आहेत. सांडग्याची रेसिपी कशी वाटली लाईक आणि सबस्क्राईब